नमस्कार मित्रांनो. तर आज मी तुम्हाला PWD इलेक्ट्रिकल सुपरवायझर एक्झाम 2021 जी आपली मे मध्ये होणार आहे, तर या एक्झाम विषयी मी तुम्हाला सगळे डिटेल्स, एलिजिबिलिटी म्हणजेच पात्रता, प्रोसेस, एक्झाम सिलेबस, ओरल सिलेबस और ओरल एखादी जनरल इन्फॉर्मेशन, ॲप्लिकेशन कसं करायचं, ही सगळी वर्किंग डिटेल्स ज्याला म्हणता येईल ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही ॲटलिस्ट एक पेपर सोबत ठेवावा आणि तुमच्या कंडिशन्सनुसार मी काय काय डॉक्युमेंट सांगतोय किंवा काय काय प्रोसेस सांगतोय ती नोट डाऊन करावी, कारण याच्यातून बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला राहणार नाही की माझं हे झालंय मी कसं करू. आता सगळ्यात आधी जर का तुमचं या दोघांपैकी एक शिक्षण असेल तरच तुम्ही हे बघा. एकतर तुम्ही वायरमॅन लायसन्स धारक असावं, PWDचंच, दुसरं कोणतं नाही. आणि दुसरं म्हणजे तुमचा डिप्लोमा इन मेकॅनिकल और डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स और डिग्री इन मेकॅनिकल और डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स. परत रिपीट करतो, मेकॅनिकल डिप्लोमा डिग्री किंवा इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा डिग्री, हे दोन जर का तुमचं शिक्षण असेल इथे किंवा तुमच्याकडे वायरमॅन लायसन्स असेल तरच तुम्ही ही व्हिडिओ पुढे बघा. नाहीतर याच्या व्यतिरिक्त तुमचं सपोज इलेक्ट्रिकलमध्येच डिग्री डिप्लोमा असेल तर तुम्हाला डायरेक्ट लायसन्स भेटतं, एक्झाम द्यायची गरज नाही. आणि बाकी जे कोण आहेत, आर्ट्स, BCom किंवा आणखीन काही एज्युकेशन असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, तरी तुम्ही व्हिडिओ इथंच बंद करा, कारण ही तुमच्यासाठी नाहीच आहे एक्झाम. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला ही एक्झाम देता येणार नाही, फक्त हे दोन क्वालिफिकेशन्स. तर आता मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही हे दोन क्वालिफिकेशन्स तुमच्या पेपरमध्ये नोट डाऊन केले असाल. मी आता त्याच्यावर पुढे माहिती देतो. तर आता सगळ्यात आधी आपण एलिजिबिलिटी बघून घेऊयात. एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता. आधी सांगितल्यासारखं फक्त दोनच, एक तर वायरमॅन लायसन्स होल्डर पाहिजे किंवा डिग्री डिप्लोमा इन मेकॅनिकल और इलेक्ट्रॉनिक्स, दोनच क्वालिफिकेशन फक्त. आता हे बघा, जर का तुम्ही वायरमॅन लायसन्स होल्डर असाल तर तुम्हाला +2 इयर्सचा एक्सपिरियन्स लागेल कॉन्ट्रॅक्टरच्या मास्टरवर. म्हणजे जर का तुमचं 2018ला वायरमॅन लायसन्स निघले, इकडनं पुढे 2 वर्ष प्लस करा, म्हणजे 2020 नंतर तुम्ही या एक्झामला अप्लाय करू शकता. मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. जेव्हा पण लायसन्स निघलं त्याच्या पुढच्या 2 वर्ष हा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला, अनुभव काम केल्याचा, त्याच्यानंतर तुम्ही ही परीक्षेला अप्लाय करू शकता. तसंच आता जर का तुमचा डिग्री डिप्लोमा इन मेकॅनिकल और इलेक्ट्रॉनिक्स असेल तर तुम्हाला फक्त, पण तसंच जर का तुमचा डिग्री किंवा डिप्लोमा असेल मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर तुम्हाला फक्त 1 इयर कॉन्ट्रॅक्टर एक्सपिरियन्स पाहिजे. इथं बहुतेक ठिकाणी इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स घेत नाहीत, म्हणून बेटर एक कॉन्ट्रॅक्टर एक्सपिरियन्स असतो, तिला 100% श्युरिटी असते आणि तुम्हाला इथं भेटतंच. इथं 99% ऑफ द टाइम रिजेक्ट होतं, म्हणून मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर जे 100% चालतं मी तेच सजेस्ट करेन की कॉन्ट्रॅक्टर एक्सपिरियन्सच घ्या, फक्त 1 वर्षाचा. म्हणजे समजा तुम्ही 2013ला पास झालाय डिप्लोमा किंवा डिग्री आणि तुमचा कॉन्ट्रॅक्टर एक्सपिरियन्स 2019चा आहे ते 2020, तर 20 नंतर तुम्ही एक्झामला अप्लाय करू शकता. मधला गॅप इयर ते तुम्ही त्याचा तुम्ही ॲफिडेव्हिट बनवून द्या की कुठे जॉब केला काय वगैरे, त्याच्याकडे नंतर येऊ आपण. पण इथं फक्त 1 वर्षाचा अनुभव लागतो आणि वायरमॅनला 2 वर्षाचा अनुभव लागतो. आता या दोघांसाठी जी ॲप्लिकेशन प्रोसेस आहे, म्हणजे जे ॲप्लिकेशन बनवायचे तुम्हाला, जी प्रोसेस असणार आहे, जो एक्झाम सिलेबस आहे, जे डेट्स आहेत किंवा जे काय अप टू टोटल लायसन्स येईपर्यंत हे सगळं सेम राहणार आहे. फक्त बदल याचा इथं एक्सपिरियन्सचा आहे. यांना 2 वर्ष लागतं, यांना 1 वर्ष लागतं. बस एवढीशी माहिती. म्हणून यासाठी मी बोललेलो की तुम्ही पेपर घ्या आणि तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल त्यानुसार तुम्हाला एक्सपिरियन्स लागणारच, हे नोट डाऊन करा. आता ज्या कॉमन गोष्टी आहेत मी तुम्हाला ते सांगतो की सपोज ॲप्लिकेशन कसं करायचं. त्याचं पुढचं इथं झालं ॲप्लिकेशन. सगळ्यात आधी डोमिसाईल महाराष्ट्राचा असणं खूप गरजेचं आहे.
बाहेरच्या स्टेट्समधले असतील इथं अप्लाय होणार नाही. दुसरं म्हणजे फॉर्म 12M हा तुम्हाला इलेक्ट्रिकल ऑफिसमधनं भेटेल. याला हँड रिटन भरायचा, बाय हँड भरायचा. मी H लिहितो इथे. त्यानंतर फॉर्म सी असा असतो की फॉर्म फॉर ऍडमिशन टू एक्झाम, म्हणजे जो आपण एक्झाम फॉर्म म्हणतो हा काय ऑफिसला जाऊन असा वेगळा फॉर्म नाहीये, हाच तो फॉर्म सी. हा तुम्हाला कम्प्युटरवर भरायचा आहे. म्हणजे जी काही तुम्हाला PDF स्वरूपात फॉर्म भेटेल तो तुम्ही टाईप करा वर्डमध्ये किंवा PDF फिलरनी जरी भरला तरी चालेल. यात तुमचं बेसिक आहे, नाव, एज्युकेशन काय आहे तुमचं, ऍड्रेस काय आहे, त्यानंतर एक्सपिरियन्स टेन्युअर कोणता आहे, कॉन्ट्रॅक्टरकडे कोणता एक्सपिरियन्स होता, त्याचं नाव, फर्मचं वगैरे, अशा 7-8 डिटेल्स आहेत टोटल, एकदम बारीक सारीक. चौथा म्हणजे तुमचा असेल फॉर्म ई फॉर एम्प्लॉयमेंट, म्हणूनच फॉर्म ई असं लक्षात ठेवा तुम्ही. फॉर्म ई मध्ये तुमचे सगळे एम्प्लॉयमेंट डिटेल्स असतील की तुम्ही कोणाकडे काम केलं, काय म्हणून काम केलं, कधी काम केलं, कुठे काम केलं, हे सगळे डिटेल्स फॉर्म ई मध्ये असतील. आता हे 3 फॉर्म झाले, तुम्ही टाईप करायचे. आता चौथा असतो ते असतं म्हणजे चलान. हे 500 रुपयाचं चलान आहे. आता हे कसं भरायचं, कुठं भरायचं, कधी भरायचं, हे सगळं एक व्हिडिओ बनवली आहे मी, तुम्हाला ती डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट्समध्ये बघा. हे ग्रासवरनं भरायचं आणि तिथंच ऑनलाईन पे पण करून द्यायचा. आता हे जे टोटल 4 फॉर्म्स आहेत, या व्यतिरिक्त एकही फॉर्म नाही आहे यात. आता परत तेच क्वेश्चन्स विचारू नका कोणाला, किंवा तुम्ही पण कन्फ्यूज होऊ नका की आणखीन कोणते फॉर्म आहेत, कोणते फॉर्म आहेत. बस एवढेच फॉर्म्स. आता तिथं गेल्यावर होतं काय, एक नवीन येतं म्हणजे चेकलिस्ट. चेकलिस्ट म्हणजे थोडक्यात इंडेक्स. तुमचा इंडेक्स कसं असतं की पहिला फॉर्म ए, पहिला नंतर फॉर्म सी, जे काय असेल ते त्याप्रमाणे एक त्यांचा इंडेक्स असतो, त्यानुसार तुम्हाला फॉर्म्स अरेंज करायचा असतात. हे म्हणजे चेकलिस्ट. हे तुम्हाला तिथं ऑफिसलाच भेटेल. यात काही कन्फ्यूज नाही व्हायचं वेगळ्यापणे की हे काय आता नवीन. हे म्हणजे फक्त इंडेक्स. ते पहिल्या पेजवर लावायचं, तिथं जसे मेन्शन डेट सिरियल नंबर 1ला तो फॉर्म लावत जायचा आणि पुढे. आता या व्यतिरिक्त तुमचं स्कूलचं LC पाहिजे, 6 पिक्स पाहिजे 2x2 इंचाचे. त्यानंतर डिग्री, डिप्लोमा ज्या बेसिसवर तुम्ही अप्लाय करताय त्याचे पासिंग सर्टिफिकेट्स आणि प्रत्येक सेमचे तुम्हाला मार्कशीट्स पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला एक सेकंड रब करतो मी किंवा साईडला घ्या. किंवा त्यानंतर तुम्हाला इथे मार्कशीट झाले, फोटोज झाले, आधार कार्ड पाहिजे तुमचं, पॅन कार्ड पाहिजे, आधार ॲड्रेस प्रूफला, पॅन आयडेंटिटी प्रूफला. नंतर तुमच्याकडं एनव्हलप घ्यायचे 3, त्याला 5 रुपयाचे स्टॅम्प लावायचे, त्यावर ॲड्रेस लिहायचा तुमचा. हे सगळं तुम्ही व्यवस्थितपणे फाईलला अटॅच करा. आता मी तुम्हाला सांगतो की मेन मिस्टेक्स होतात कुठं. समजा इथं डिग्री, डिप्लोमा मार्कशीट्स आणि स्कूल LC यात जर का नावाचा डिफरन्स असेल किंवा आधारवर ॲड्रेस वेगळा आहे आणि डिग्री आणि तुमच्या स्कूल LCवर तुमचा एम्प्लॉयमेंटचा ॲड्रेस वेगळा आहे, तर त्यात फरक येतो. बाकी काय नाही, बाकी तर सगळं बेसिक आहे. आणि हे जनरली प्रत्येक डिग्री, डिप्लोमा वाल्याला हे फॉर्म्स भरणं काही अवघड नाहीये. या फॉर्मवर फॉर्म 12M CE यावरचा सगळ्यांचा ॲड्रेस आधार कार्डशी मॅच केला पाहिजे. थोडे पण मिस्टेक्स नको. हे बेसिक गोष्टी तुम्ही त्या करताच आल्या पाहिजेत तुम्हाला. त्याला आता काही वेगळं सांगण्यासारखी गरज नाही. आता आणखी एक गोष्ट म्हणजे जी खूपदा विचारली जाते की डिस्ट्रिक्ट अप्लाय कुठं करायचं. समजा मी आहे कोल्हापूरचा, फॉर एक्झाम्पल, मी नाही आहे पण एक्झाम्पल, हा माझा होम डिस्ट्रिक्ट, पण मी काम केलं पुण्यात, ही माझी वर्किंग डिस्ट्रिक्ट, एक्सपिरियन्स पुण्याचा आहे. तर अशा केसेसमध्ये तुमचं इथं जे काय असेल, कोल्हापूर, सांगली, सातारा, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, जे काय असेल तुमचं, ते तुमची घरची डिस्ट्रिक्ट कधीच अप्लाय करता येत नाही. जिथं तुम्ही एक्सपिरियन्स घेतात तिथंच अप्लाय करायचं. हे परत लिहून ठेवा कुठेतरी. जर का तुमची ही कंडिशन असेल तर हे तुम्ही, इतकं महत्वाचं आहे तुम्हाला, नाहीतर तुम्ही जाऊन कोल्हापूरला अप्लाय करसाल. तर तसं नाही करायचं. पुण्यातच जाऊन जिथं तुम्ही काम केलंय त्या जिल्ह्याच्या ठिकाणीच तुम्ही अप्लाय करू शकता. हे एक महत्वाचा मुद्दा.
आता हे झालं ऍप्लिकेशन प्रोसेस. आता मी तुम्हाला सांगतो याचं एक वर्किंग प्रोसेस सांगतो, कारण की मुलांना वाटतं वर्किंग प्रोसेस म्हणजे काही वेगळी आहे की काय. आता मी कम्युनिटीवर मला वाटतं 22 का 23 फेबला एक नोटिफिकेशन पाठवलेलं तुम्हाला याच एक्झाम संदर्भात, तर ते तुम्ही बघा. तर फॉर्म्स चालू होतात 25 फेब पासून. आता जेव्हा मी फॉर्म म्हणतो तो म्हणजे फॉर्म सी आणि ती अख्खी फाईल 25 फेब 2021 पासून अप्लाय करणं चालू झालंय. ही तुमची लास्ट डेट असेल 16 एप्रिल 2021. 16 एप्रिल पर्यंत तुम्हाला फॉर्म कोणत्याही परिस्थितीत सबमिट करायचा आहे, बरोबर भरला आणि चेक वगैरे सगळं करून. 16 एप्रिल लास्ट डेट आहे ती. त्यानंतर 16 एप्रिल 10 दिवस तुमच्या व्हेरिफिकेशनला ते जनरली घेतात. एक 26 एप्रिल पर्यंत तुमचे फॉर्म्स व्हेरीफाय होतील की तुम्ही माहिती भरलेली करेक्ट आहे की नाही, आणि बाकी जे काय असेल तुम्ही खरंच व्हॅलिड आहात का त्या एक्झाम द्यायला, हे सगळं टोटल व्हेरिफिकेशन 26 एप्रिलला होईल. आणि जर का 26 एप्रिलमध्ये तुमच्या फॉर्म्समध्ये काही मिस्टेक्स असतील ते त्याच ऑफिसच्या नोटीस बोर्डवर डिस्प्ले होईल. आता हे कुठंच कोणत्याच ऑनलाईन वेबसाईटवर होत नाही किंवा कोणाला फोन करून होत नाही. तुम्हाला त्या ऑफिसला 26 एप्रिल नंतर जावं लागेल. तिथं नोटीस बोर्डवर कोणाकोणाच्या फॉर्म्समध्ये मिस्टेक्स आहेत ते बघायचं. तिथं तुमचं नाव असेल, फॉर्म तिथलं तिथं करेक्ट करायचं आणि ते एक 10 दिवसात सबमिट करायचं. मला वाटतं 6 मे पर्यंत. तर 6 मे पर्यंत तुमचा सगळा जो फॉर्म एक्झामिनेशन ऍप्लिकेशन फॉर्म आहे हा व्यवस्थितरित्या इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरच्या ऑफिसला सबमिट झालेलाच पाहिजे, नाहीतर तुम्हाला एक्झामला बसता येणार नाही. ही खूप महत्वाची डेट. त्यानंतर 6 मे नंतर तुमचे हॉल तिकीट्स रिलीज होतील आणि 22 मेला तुमची थिअरॉटिकल एक्झाम असेल आणि 23 मेला तुमची ओरल एक्झाम असेल. बस एवढंच, ही सगळी टाइमलाईन. 25 पासून फॉर्म चालू झालेत, 16 एप्रिलला लास्ट डेट आहे, 26 पर्यंत फॉर्म्स व्हेरीफाय होतील, 6 पर्यंत जर का काही त्रुटी निघाल्या तर त्या पूर्ण करायच्यात, 22 तारखेला तुमच्या एक्झाम. ही तुमची वर्किंग प्रोसेस. आता एक्झाम बद्दल मी सांगतो तुम्हाला. एक्झाम पॅटर्न. एक्झामला 2 पेपर असतात, पेपर 1, पेपर 2 आणि इथं असती ओरल. पेपर 1चा सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल थिअरी. पेपर 2चा सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल युटिलायझेशन. आणखी एक असतो पेपर 3. इथं असतं माइन्स. ज्यांना अंडरग्राऊंड माइन्स असतात त्याचं सुपरवायझर लायसन्स पाहिजे असेल तर त्यांच्यासाठीच हा. जनरली हा महाराष्ट्रात नाहीये, तेवढ्या खदानी नाहीयेत म्हणून इथं चालत नाही. हा झारखंड ओडिसा त्या साईडचे बरेचसे जण माइन्सचा घेतात, किंवा तुमचं जर का काम करायचं तसं असेल म्हणून मी याबाबत सांगत नाही तुम्हाला. जे कन्व्हेन्शनल चालत आलेलं आहे फक्त त्याचंच सांगतो, नाहीतर आणखीन कन्फ्यूज होचाल. ज्या कोणाला माइन्सचं काढायचं आहे त्यांनी मला स्पेशली मेसेज करा, मी तुम्हाला ते सांगून देईन. आता इलेक्ट्रिकल थिअरी, इलेक्ट्रिकल युटिलायझेशन हा जर का तसा पोर्शन बघितला तर सगळं डिग्री डिप्लोमा जे इलेक्ट्रिकलचं आहे तेच तुम्हाला इथे. इलेक्ट्रिकल थिअरीमध्ये आता सिलेबस कॉपी तर मी तुम्हाला देईलच, तुम्ही मला मेसेज करा, पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला थोडे सब्जेक्ट सांगायचं झालं तर AC DC मोटर, त्यानंतर जनरेटर्स, ट्रान्सफॉर्मर्स, केबल्स, अंडरग्राऊंड केबल्स, ओव्हरहेड कंडक्टर्स, ट्रान्समिशन्स, पॉवर जनरेशन, हे सगळं असं हे येतं तुमच्या इलेक्ट्रिकल थिअरीमध्ये. किंवा स्विचगेअर. स्विचगेअरमध्ये काय असतं, MCB, MCCB, RCCB, VCB हे जे काही सर्किट ब्रेकर झाले स्विचगेअर प्रोटेक्शनमध्ये. तर हा एक बेसिक सांगायचं झालं तर हा सिलेबस आहे तुमचा. आता दुसरा पेपर म्हणजे इलेक्ट्रिकल युटिलायझेशन. त्यात काय असतं तुमचं डोमेस्टिक इन्स्टॉलेशन, त्यानंतर अर्थिंग. अर्थिंग खूप महत्वाचं आहे. त्यानंतर एनर्जी मेजरमेंट, म्हणजे तुमचं युनिट बिलिंग कसं होतं, काय होतं. त्यानंतर केबल जॉईंट कसे मारतात, केबल जॉईंटिंग. त्यानंतर इन्स्टॉलेशन वर्क्स, टेस्टिंग अँड मेंटेनन्स. आता खूप महत्वाचे टॉपिक्स आहे हे. म्हणजे जनरली ते एक्सपेक्ट करतात की तुम्हाला हे यावंच, कारण की हेच सगळे इलेक्ट्रिकल आहे, तुम्हाला त्यात काम करायचं आणि हेच येत नसतील. हे इतके कोर टॉपिक्स आहेत, हेच येत नसेल तर तुमचा लायसन काढून पण काय फायदा नाहीये. हे तुमचे पेपर हे 2-2 तासाचे असतात, 40 मार्क पासिंग आहेत.
बस एवढंच सर. तुम्हाला काय मेरिटमध्ये नाही यायचं, फक्त पास व्हायचंय, तुमची एक्झाम क्लिअर. त्यानंतर ओरल ही दुसऱ्या दिवशी होती. ओरलला तुमचं आता सपोज ओरलला होतं काय, एक जनरल ट्रेंड बघितला जो गेलाय की तुमचा वर्क एक्सपिरियन्स जो आहे, समजा तुम्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये काम केलंय आणि तुम्हाला त्यावेळी सपोज काहीच येत नसेल किंवा एक्झामिनेशन फिअरमध्ये तुम्ही बाकीचं हे सगळं विसरला असं म्हणा, तर तुम्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये जे काम केलंय, जे काय केलंय, न्यूट्रल अर्थिंग काय असतं ट्रान्सफॉर्मरचं, कसं येतं, ते सगळं तुम्ही त्यांना सांगा, तरी तुम्ही पास होऊ शकता. म्हणजे हे त्यातलं झालं की तुम्ही जे काम केलं ते सांगा, कारण की तेच एक्सपेक्टेड आहे. किंवा त्यांचेही बरेचसे प्रश्न असतात, केबल जॉईंटिंगचं विचारतील, जॉईंट कोणता वापरतात, क्रिपिंग कशी करावी, किंवा जे काही 3 कोर केबल म्हणजे काय, 3.5 कोर म्हणजे काय, HT केबलला न्यूट्रल का नसतो, हे जे काही प्रश्न असतील त्यांचे, हे सगळे ओरलमध्ये. आता हे 2 तुम्ही पास केला तर लिहून घ्या, 1 महिन्यात रिझल्ट लागतो आणि पुढच्या महिन्यात तुमचं सुपरवायझर लायसन्स तुमच्या हातात. सुपरवायझर लायसन्स 2 पद्धतीत येतं. एक तर असतं सुपरवायझर सर्टिफिकेट आणि दुसरं असतं सुपरवायझर लायसन्स. हे स्मार्ट कार्ड सारखं असतं, हे तुमचं सर्टिफिकेट असतं 10वीच्या मार्कशीट सारखं. तर हे झालं एक्झामिनेशनचं. आता मी 3 पॉइंट्स तर कव्हर केलेत, एलिजिबिलिटी, ऍप्लिकेशन प्रोसेस, वर्किंग प्रोसेस आणि एक्झामिनेशन प्रोसेस. आता या व्यतिरिक्त मला नाही वाटत काही राहिलंय यात. तरी तुमचे काही आणखीन जरी याच्या पुढे जाऊन क्वेरीज असतील तर माझा व्हॉट्सॲप आहे खाली किंवा मेल आहे, त्यावर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा. and thank you for watching this video.